स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आज बघूया आपण 4 ऑक्टोबरचे इम्पॉर्टंट न्यूज. फर्स्ट न्यूज आहे युनियन मिनिस्टर HD कुमारस्वामी यांनी लॉन्च केलेली आहे PM ई ड्राईव्ह स्कीम. तर काय आहे ही ई ड्राईव्ह स्कीम बघूया आपण. सो युनियन मिनिस्टर आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, HD कुमारस्वामी यांनी केलेले आहे एक हेवी इंडस्ट्रीज करता. ओके, युनियन मिनिस्टर आहे ते फॉर हेवी इंडस्ट्रीजचे HD कुमारस्वामी यांनी लॉन्च केलेली आहे PM ई ड्राईव्ह स्कीम न्यू दिल्लीमध्ये. आणि ही स्कीमचा उद्देश आहे प्रमोट करणे अडॉप्शन ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल अक्रॉस इंडियामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलच्या अडॉप्शन करता, इलेक्ट्रिक व्हेकल जास्तीत जास्त लोकांनी खरेदी केल्या पाहिजे त्याकरता त्यांना प्रमोट करण्याकरता हा उद्देश आहे त्यांचा या स्कीमचा. ओके, तो आणि एनकरेज करणे डोमेस्टिक इनोव्हेशन आणि रिड्यूस करणे कार्बन इमिशन, हा सगळा उद्देश आहे युनियन मिनिस्टर यांचा. आणि त्यामुळेच यांनी ती स्कीम जी आहे ती लॉन्च केलेली आहे. तर स्कीमचा फायनान्शियल आउटले आहे ₹10,900 करोड आणि हा राहणार आहे ओव्हर 2 इयर पिरियड करता, ज्यातले 3,680 करोड आहे ते अलॉकेट करण्यात आलेले आहे E2 व्हीलर्स करता, E3 व्हीलर्स करता, ई ॲम्ब्युलन्स करता, ई ट्रक्स आणि अदर जे एमर्जिंग इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्याकरता 3,680 करोड हे अलॉकेट करण्यात आलेले आहे. ₹500 करोड हे अलॉकेट केलेले आहे डिप्लॉयमेंट करण्याकरता. ई ॲम्ब्युलन्स 4,391 करोड हे पण यूज होणार आहे, हे यूज करण्यात येणार आहे प्रोक्रुटमेंट करता 14,000 ई बसेसच्या. नेक्स्ट 2,000 करोड हे अलॉकेट करण्यात आलेले आहे इन्स्टॉलेशन करण्याकरता फास्ट चार्जर्स. ओके, जे ई व्हेकल्सला ज्यांनी चार्ज करावं लागते तर ते फास्ट चार्जर्सच्या इन्स्टॉलेशन करता सुद्धा 2,000 करोड हे अलॉकेट करण्यात आलेले आहे. ओके, सो युनियन मिनिस्टर HD कुमारस्वामी यांनी एक स्कीम लॉन्च केलेली आहे. तर ती स्कीम आहे ई ड्राईव्ह ही स्कीम आहे. ई ड्राईव्ह ही स्कीमचं नाव आहे आणि न्यू दिल्लीमध्ये ही लॉन्च करण्यात आलेली आहे जे इलेक्ट्रिक व्हेकलच्या अडॉप्शन करता आणि त्याला प्रमोट करण्याकरता, सोबतच एनकरेज करण्याकरता डोमेस्टिक इनोव्हेशन आणि रिड्यूस करण्याकरता कार्बन इमिशन. ओके, सो ही आहे एक स्कीम जिचं नाव आहे ई ड्राईव्ह स्कीम. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज आहे पार्थ माने यांनी सिक्युअर केलेला आहे डबल गोल्ड ऍट ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये, जी की चालू आहे पेरू इथल्या लिमामध्ये. तर बघूया, इंडियन शूटर पार्थ राकेश माने यांनी अचीव केलेला आहे रिमार्केबल फीट बाय सिक्युअर करून डबल गोल्ड इन 10 मीटर एअर रायफल इव्हेंट कुठे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप, जी की आहे पेरू लिमा इथे चालू आहे. ओके, पार्थ यांनी वोन केलेला आहे 10 मीटर एअर रायफलचा इंडिव्हिज्युअल टायटल विथ स्कोर ऑफ 250.7 इन 24 शूट फिनाले मध्ये. ओके, तर नॅरो पॉइंटनी त्यांनी डिफीट केलेला आहे चायनाच्या हुआंग लिव्हलिन यांना. ओके, 0.7 पॉइंटनीच त्यांनी डिफीट केलेला आहे चायना मधल्या हुआंग यांना आणि सिक्युअर केलेला आहे गोल्ड मेडल. सो फॉलोइंग त्यांचे इंडिव्हिज्युअल सक्सेसला फॉलो करत त्यांनी टीम सोबत पण प्ले केलेला आहे. तर त्यांची टीम होती, टीम अप केलेलं होतं त्यांनी अजय मलिक यांच्यासोबत आणि अभिनव शॉ यांच्यासोबत, आणि त्या टीमनी सुद्धा त्या टीम इव्हेंट मध्ये सुद्धा त्यांनी गोल्ड विन केलेला आहे 10 मीटर एअर रायफल मेन्स टीम मध्ये. ओके, नेक्स्ट तर इंडियाने सिक्युअर केलेला आहे 3rd गोल्ड मेडल ऑन सेम डेच्या दिवशी. हे तर 2 मेडल झाले, 2 गोल्ड मेडल झाले. एक त्यांनी इंडिव्हिज्युअल केलेला आहे, एक टीम अप करून केलेला आहे. नेक्स्ट आता त्याच दिवशी 3rd मेडल सुद्धा मिळवलेला आहे, तर तो मिळवलेला आहे गौतमी भानोट, संभवी क्षीरसागर आणि अनुष्का ठाकूर त्यांनी विन केलेला आहे ज्युनियर वुमेन्स 10 मीटर एअर रायफल टीमचा इव्हेंट आणि त्यांनी पण गोल्ड मेडल हा सिक्युअर केलेला आहे. नेक्स्ट अजय मलिक आणि अभिनव शॉ परफॉर्म करत होते कमेंडेबली आणि फिनिश केलेला आहे त्यांनी
फिफ्थ आणि 7th स्पॉट म्हणजेच अजय मलिक हे 5th स्पॉट वर आहे आणि अभिनव शॉ हे 7th स्पॉट वर आहे इन इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स मध्ये. ओके, विथ अजयचा स्कोर होता 186.7 आफ्टर शूट ऑफ आणि अभिनव यांचा स्कोर होता 144.2. ओके, तर ओव्हरऑल जे मेडल टॅली आहे ते आपण नेक्स्ट बघूया. आणखी न्यूज आहे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनच्या. तर नेक्स्ट मध्ये बघूया आपण की किती टोटल टॅली झाले, टोटल मेडल्स किती स्कोर केलेले आहे इंडियन कॉन्टिजेंटनी. सो नेक्स्ट न्यूज पण तीच आहे ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपची, ज्यामध्ये दिवांशी यांनी विन केलेला आहे गोल्ड इन वुमेन्स 25 मीटर पिस्टल मध्ये इंडिया करता. सो ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप जी की तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे पेरू इथल्या लिमा मध्ये चालू आहे. तर इंडियाने सेक्युअर केलेला आहे 5 ॲडिशनल गोल्ड मेडल. ओके, 5 ॲडिशनल आणखी गोल्ड मेडल त्यामध्ये ऍड झालेले आहे. सो टोटल आता आहे 14 मेडल इन चॅम्पियनशिप मध्ये, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे 10 गोल्ड, 1 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ मेडल्स. ओके, दिवांशीने वोन केलेला आहे गोल्ड मेडल इन वुमेन्स 25 मीटर पिस्टल मध्ये. तिने डिफीट केलेला आहे इटलीच्या क्रिस्टिना मग्निन यांना 2 पॉइंट्सनी फिनाले मध्ये. आणि फायनल स्कोर जो आहे तो होता 35 ओके 35 हा फायनल स्कोर होता. तर नेक्स्ट फर्स्ट तर आहे दिवांशी, सेकंड आहे इटलीच्या क्रिस्टिना आणि थर्ड पोझिशनवर म्हणजे ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे फ्रान्सचे हिलोसी फोरेन यांना. ओके, सो दिवांशीने सुद्धा डबल गोल्ड अचीव केलेला आहे, म्हणजे त्यांनी एक इंडिव्हिज्युअली अचीव केलेला आहे आणि एक टीमअप करून अचीव केलेला आहे. तर टीमअप त्यांनी केलेला होता तेजस्विनी आणि विभूती भाटिया यांच्यासोबत, आणि त्यांनी ज्युनियर वुमेन्स 25 मीटर पिस्टल टीम इव्हेंट मध्ये सुद्धा गोल्ड मेडल हे मिळवलेलं आहे. आणि सेकंड पोझिशनवर आहे म्हणजे सिल्वर मिळालेला आहे स्विस रिपब्लिक यांना, आणि थर्ड मिळालेला आहे जर्मनी म्हणजे ब्रॉन्झ मिळालेला आहे जर्मनी यांना. नेक्स्ट मुकेश नेलवली इमर्ज ॲज अनादर स्टँड आउट, आणि त्यांनी सुद्धा विनिंग केलेले आहे 2 गोल्ड मेडल आणि इन्क्रीजिंग इज टोटल टू 3 इन चॅम्पियनशिप. ओके, तर त्यांनी सुद्धा गोल्ड मेडल क्लेम केलेला आहे ज्युनियर मेन्स 25 मीटर पिस्टल, आणि त्यांचा स्कोर होता 585. ओके, फिनिशिंग 2 पॉइंट्स अहेड त्यांचे जे फेलो इंडियन आहेत सूरज शर्मा ज्यांना सिल्वर मेडल मिळालेला आहे. तर त्यांच्याच 2 पॉइंट्स अहेड आहेत, त्यांच्याच 2 पॉइंट अहेड आहेत हे मुकेश नेलवणी ज्यांनी की गोल्ड मिळवलेला आहे, आणि जे सूरज शर्मा आहे यांनी सिल्वर मेडल मिळवलेला आहे. आणि जो स्कोर केलेला आहे मुकेश यांनी, त्यांचा स्कोर आहे 585. ओके, सो टीम इव्हेंट मध्ये मुकेश सूरज आणि प्रद्युमन सिंग यांनी पण गोल्ड मेडल सिक्युअर केलेला आहे. नॅरोली डिफीट केलेला आहे त्यांनी पोलंडला बाय 3 पॉइंट्सनी. ओके, सो हे आहे ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप, ज्यामध्ये दिवांशीने विन केलेला आहे गोल्ड मेडल वुमेन्स 25 मीटर पिस्टल मध्ये, आणि सेम तेजस्विनी आणि विभूती भाटिया यांनी टीम अप करून सुद्धा डबल गोल्ड मिळवलेला आहे दिवांशी यांनी 25 मीटर पिस्टल ज्युनियर वुमेन्स 25 मीटर पिस्टल टीम इव्हेंट मध्ये. मुकेश नेलवानी यांनी पण गोल्ड मेडल मिळवलेला आहे, आणि मुकेश सूरज आणि प्रद्युमन सिंग यांनी पण टीम अप करून एक गोल्ड मेडल सिक्युअर केलेला आहे. ओके, नेक्स्ट सुद्धा न्यूज ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपची आहे, तर ती बघूया. सो इंडियाची खुशी यांनी विन केलेला आहे ब्रॉन्झ ॲट ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024. तर इंडियन शूटर खुशी यांनी सेक्युअर केलेला आहे ब्रॉन्झ मेडल इन वुमेन्स 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स. ओके, तर 50 मीटर रायफल 3 पोझिशनचा जो इव्हेंट होता ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप जो की हेल्ड झालेला आहे पेरू इथल्या लिमा मध्ये, तर तिथे इंडियन शूटर खुशी यांनी सेक्युअर केलेला आहे ब्रॉन्झ मेडल. नेक्स्ट, तर ही विक्ट्री जी आहे या विक्ट्रीमुळे आता टोटल इंडियाची जी मेडल टॅली आहे ती झालेली आहे 15 मेडल, ज्याच्यामध्ये 10 गोल्ड आहे, 1 सिल्वर आहे आणि 4 ब्रॉन्झ मेडल्स आहे. ओके, आणि इंडियाने मेंटेन सुद्धा केलेला आहे टॉप पोझिशन इन मेडल टॅली मध्ये. नेक्स्ट, खुशीने स्कोर केलेला आहे 447.3 फिनाले मध्ये, फिनिशिंग बिहाइंड कॅरोलिन जिला की सिल्वर मेडल मिळालेला आहे आणि गोल्ड मिळालेला आहे शॉनो बर्ग यांना.
तर त्या दोघी पण आहे नॉर्वेच्या. खुशी ही 7th प्लेसवर होती क्वालिफिकेशन राऊंड मध्ये आणि तिचा स्कोर होता 585. नॅरोली सिक्युअर केलेला आहे तिने स्पॉट फिनाले मध्ये. ओके, नॅरोली सिक्युअर केलेला आहे तिने फिनाले मध्ये हा स्पॉट. तिने क्लाइम केलेला आहे किती, 3rd प्लेसवर फिनाले मध्ये. 3rd प्लेसवर ती आलेली आहे फिनाले मध्ये. 7th पोझिशन वरून ती 3rd प्लेसवर क्लाइम झालेली आहे. ओके, सो इन ज्युनियर वुमेन्स 3P टीम इव्हेंट, टीम इंडिया कन्सिस्टिंग ऑफ साक्षी पाडेकर, मेल्विना जो ग्लॅन्सन आणि प्राची गायकवाड यांनी फिनिश केलेला आहे 5th प्लेस विथ टोटल स्कोर 1757. ओके, सो हे आहे ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप. तर यामध्ये किती मेडल टॅली आहे, अशा 3 न्यूज आहे आपल्या की कोणाकोणाला मेडल्स मिळालेले आहे, कोणते मेडल्स मिळालेले आहे, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ आणि कोणत्या कोणत्या इव्हेंट मध्ये मिळालेले आहे. सो तुम्ही एक लिस्ट बनवू शकता की कोणाला गोल्ड मिळालेला आहे, कोणाला सिल्वर आणि कोणाला ब्रॉन्झ मिळालेला आहे आणि कोणत्या कोणत्या इव्हेंट मध्ये मिळालेला आहे. जसं की इंडिव्हिज्युअल इव्हेंट मध्ये मिळालेला आहे, 25 मीटर रायफल मध्ये मिळालेला आहे, 50 मीटर पिस्टल मध्ये मिळालेला आहे आणि सेम तुम्ही एक लिस्ट बनवू शकता, त्यामुळे तुम्हाला लक्षात राहील. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे इंडिया आणि जमैका यांनी एक्सचेंज केलेले आहेत 4 MOU ऑन डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि कल्चरल एक्सचेंज आणि स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये, या सेक्टर्स मध्ये. सो इंडिया आणि जमैकाने साइन केलेले आहे 4 मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, कल्चरल एक्सचेंज आणि स्पोर्ट्स या एरियाज मध्ये. आणि हे कधी करण्यात आलेले आहे, जेव्हा जे डेलिगेशन लेवलवर टॉक्स होती बिटवीन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि प्राईम मिनिस्टर जमैकाचे, ज्याचे नाव आहे डॉक्टर अँड्र्यू होल्सेन. तर न्यू दिल्लीमध्ये ही डेलिगेशनची मीटिंग होती, टॉक होता एक, तर त्या दरम्यान हे 4 MOU साइन करण्यात आलेले आहे. ओके, सो हायलाइट काय आहे MOU चे, तर हे फर्स्ट बायलॅटरल व्हिजिट होती जमैकाच्या प्राईम मिनिस्टरची इंडियामध्ये. प्राईम मिनिस्टर मोदी यांनी एम्फसाइज केलेला आहे हिस्टोरिकल टाईज, डेमोक्रेटिक व्हॅल्यू आणि स्ट्रॉंग पीपल टू पीपल कनेक्शन बिटवीन इंडिया अँड जमैका. ओके, इंडिया इज कमिटेड टू शेअर, इंडिया कमिट केलेला आहे शेअर करण्याकरता एक्सपर्टाइज इन डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, स्मॉल स्केल इंडस्ट्री, बायोफ्युएल, इनोव्हेशन, हेल्थ, एज्युकेशन, ऍग्रिकल्चर विथ जमैका सोबत. तर जमैका सोबत इंडिया ही कमिट केलेला आहे शेअर करण्याकरता हे सगळे जे एरियाज आहेत त्यामधले एक्सपर्टाइज. नेक्स्ट, इंडिया हे असं सुद्धा करणार आहेत जमैकाला ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंग करता इन डिफेन्स मध्ये. ओके, इन द फील्ड ऑफ डिफेन्स मध्ये, आणि ते जमैकाच्या आर्मीला ते ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंग करता असिस्ट करणार आहेत इंडिया. बोथ नेशन्स यांनी प्लीड केलेला आहे कॉम्बॅट करण्याकरता, टू कॉम्बॅट ऑर्गनाइज क्राईम, ड्रग ट्रॅफिकिंग अँड टेररिझम. ओके, सो इंडिया आणि जमैका या 2 नेशन्स मध्ये, इंडिया आणि जमैका मध्ये 4 MOU साइन झालेले आहे. 4 MOU कोणत्या एरियाज मध्ये झालेले आहे, तो डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, कल्चरल एक्सचेंज आणि स्पोर्ट्स या एरियाज मध्ये साइन झालेले आहे, या एरियाज करता साइन झालेले आहे. आणि ते डेलिगेशन लेवलवर टॉक होता प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि जमैकाचे प्राईम मिनिस्टर डॉक्टर अँड्र्यू होल्सेन यांच्यामध्ये न्यू दिल्लीमध्ये. सो त्या दरम्यान हे 4 MOU साइन करण्यात आलेले आहे आणि एक्सचेंज झालेले आहे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे प्राईम मिनिस्टर मोदी यांनी लॉन्च केलेली आहे ₹83,000 करोडची ट्रायबल डेव्हलपमेंट स्कीम. तर काय येणार आहे ट्रायबल डेव्हलपमेंट स्कीम मध्ये बघूया आपण. ओके, सो प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी इनॉग्रेट केलेला आहे सिरीज ऑफ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, ज्याचा वर्थ आहे 83,000 करोड आणि तो आहे फॉर हजारीबाग आणि झारखंड करता. ओके, आणि या स्कीमचा उद्देश आहे ट्रायबल अपलिफ्टमेंट करता, जे ट्राईब्स आहे त्यांना अपलिफ्ट करण्याकरता ही स्कीम जी आहे लॉन्च करण्यात आलेली आहे. ते डेव्हलपमेंट प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आलेला आहे, इनॉग्रेट करण्यात आलेला आहे. सो द सेंटरचा इनिशिएटिव्ह धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, ज्याची वर्थ आहे ₹79,156 करोड. तर हे टार्गेट करणार आहेत इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट करता ऑफ
5 crore tribals across 63,000 villages in 2,740 blocks of 549 districts मधले 30 स्टेट्स मध्ये, ओके, आणि युनियन टेरिटरीज मध्ये. सो यांना टार्गेट करण्यात येणार आहे आणि इथे इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट करण्यात येणार आहे. काही की फीचर्स आहेत स्कीमचे, तर त्यामध्ये 20 लाख हाऊसेस हे कन्स्ट्रक्ट करण्यात येणार आहे ट्रायबल फॅमिलीज करता. 25,000 किलोमीटरचा रुरल रोड आणि ब्रिज सुद्धा डेव्हलप करण्यात येणार आहे. प्रोव्हिजन ऑफ क्लीन ड्रिंकिंग वॉटर, गॅस, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन टू ऑल हाऊसहोल्ड. ओके, इस्टॅब्लिश करण्यात येणार आहे 100 ट्रायबल मार्केट सेंटर्स, मोबाईल हेल्थ सेंटर्स, आश्रम्स आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुद्धा. तर हे तर झालं या स्कीम बद्दल की या स्कीम मध्ये ते काय काय प्रोव्हाइड करणार आहेत. नेक्स्ट आणखी ऍडिशनली प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेले आहे काही स्कीम, तर त्या स्कीम बद्दल बघूया. तर नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेली आहे PM जन मन योजना, जी की इनॉग्रेट करण्यात आलेली आहे. 40 एकलव्य मॉडर्न रेसिडेन्शियल स्कूल आणि फाउंडेशन स्टोन लेड केलेला आहे 25 मोर स्कूल्स करता इन झारखंड मध्ये. ओके, तर हे स्कूल काय करणार आहे, या स्कूल्स मुळे उद्देश आहे या स्कूल्सचा की प्रोव्हाइड करणे क्वालिटी एज्युकेशन ट्रायबल चिल्ड्रन्सला जे की रिमोट एरियाज मध्ये राहतात. ओके, सो प्राईम मिनिस्टर मोदी यांनी लॉन्च केलेली आहे ₹83,000 ची 1,000 करोडची ट्रायबल डेव्हलपमेंट स्कीम. आणि हे सगळं इन्क्लूड आहे त्यामध्ये, ज्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ स्कूल्स आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स अँड ब्रिजेस आहे, आणि क्लीन ड्रिंकिंग वॉटर, गॅस, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि सगळ्या हाऊसहोल्ड्सला ते प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स, आश्रम्स, मोबाईल हेल्थ सेंटर्स, ट्रायबल मार्केट हे सुद्धा त्या स्कीम मध्ये ते प्रोव्हाइड करणार आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे अदानी ग्रुप आणि गुगल यांनी जॉईन केलेले आहे टू ड्राईव्ह क्लीन एनर्जी अडॉप्शन इन इंडिया. तर क्लीन एनर्जीच्या अडॉप्शन करता अदानी ग्रुप आणि गुगलनी हँड्स जॉईन केलेले आहे आणि म्हणजे कोलॅबोरेशन केलेलं आहे. सो अदानी ग्रुप आणि गुगल यांनी अनाऊन्स केलेलं आहे कोलॅबोरेशन टू प्रमोट करण्याकरता क्लीन एनर्जी आणि क्लीन एनर्जीचं अडॉप्शन इन इंडियामध्ये. सो अदानी ग्रुप हे सप्लाय करणार आहेत क्लीन एनर्जी फ्रॉम 61.4 मेगावॅटची कुठनं, जे की खवडा गुजरात इथे एक प्रोजेक्ट लोकेटेड आहे सोलार विंड हायब्रिड प्रोजेक्ट. तर तिथनं ते 61.4 मेगावॅटची एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे, सप्लाय करणार आहेत. जे की वर्ल्ड लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी प्लांट आहे. ओके, तर हा प्रोजेक्ट इज एक्सपेक्टेड आहे की स्टार्ट करेल कमर्शियल ऑपरेशन बाय 3rd क्वार्टर ऑफ 2025 मध्ये. सो ही पार्टनरशिप जी आहे ही सपोर्ट करेल गुगल 24/7 कार्बन फ्री एनर्जी गोल बाय पॉवरिंग इट्स क्लाउड सर्व्हिस इन इंडिया विथ क्लीन एनर्जी. तो हा कोलॅबोरेशन कधी अनाउन्स करण्यात आलेला आहे, गुगल फॉर इंडिया इनिशिएटिव्हच्या 10th अॅनिव्हर्सरीच्या वेळेस हा कोलॅबोरेशन अनाउन्स केलेला आहे त्यांनी अदानी ग्रुप आणि गुगल यांच्या कोलॅबोरेशनचा. ओके, अदानी ग्रुप ही ओळखल्या जाते, एक्सपर्टाइज आहे त्यांचं विंड, सोलर, हायब्रिड आणि एनर्जी स्टोरेज प्रोजेक्ट मध्ये, जे प्रोव्हाइड करते कस्टमाइज रिन्युएबल एनर्जी सोल्युशन, जे की रिड्यूस करते कार्बन फुटप्रिंट ऑफ इंडस्ट्रीजच्या. ओके, आणि या ग्रुपचा प्लॅन आहे फोकस करणे ऑन कमर्शियल इंडस्ट्रियल सेक्टर आणि हेल्प करणे डिकार्बनाइज करण्याकरता. ओके, इंडस्ट्रीज डिकार्बनाइज करण्याकरता. सो अदानी ग्रुप आणि गुगल यांनी हँड्स जॉईन केलेले आहे, म्हणजे कोलॅबोरेशन केलेलं आहे क्लीन एनर्जीच्या अडॉप्शनला प्रमोट करण्याकरता. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे इंडिया ही बनलेली आहे ॲफिलिएट मेंबर ऑफ इंटरनॅशनल मेडिकल डिव्हाइस रेग्युलेटर फोरम. तर काय आहे बघूया आपण हे. तर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, जे की येते अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मध्ये, यांनी अटेन केलेला आहे ॲफिलिएट मेंबरशिप इन इंटरनॅशनल मेडिकल डिव्हाइस रेग्युलेटरी फोरम. ओके, तर ओव्हरव्ह्यू काय आहे IMDRF चा. तर IMDRF ही एक ग्लोबल नेटवर्क आहे ऑफ मेडिकल डिव्हाइसेस रेग्युलेटरी, ज्याचा उद्देश आहे प्रमोट करणे रेग्युलेटरी कन्व्हिनियन्स आणि एनहान्स करणे पब्लिक हेल्थ अँड सेफ्टी. ओके, सो मेंबरशिप अप्लिकेशन काय आहे, CDSCO यांनी अप्लाय केलेलं होतं IMDRF करता.
IMDRF मेंबरशिप करता ऑगस्ट 2024 मध्ये अलाइन इट्स मेडिकल डिव्हाइस रेग्युलेटरी सिस्टीम विथ ग्लोबल स्टँडर्ड. तर आता तर इंडिया बनलेली आहे, याची मेंबर इंडियाला मेंबरशिप मिळालेली आहे. पण करंट मेंबर्स कोण आहेत? तर करंट मेंबर्स जे आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे नॅशनल रेग्युलेटरी अथॉरिटीज फ्रॉम वेगळ्या वेगळ्या कंट्रीज मधनं. तर त्या कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत? जसे की US, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोपियन युनियन, जपान, UK, ब्राझील, रशिया, चायना, साऊथ कोरिया आणि द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO. ओके, सो हे मेंबर्स आहेत IMDRF चे, म्हणजे इंटरनॅशनल मेडिकल डिव्हाइस रेग्युलेटरी फोरमचे. सो क्वेश्चन बघून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फायनान्शियल आउटले ऑफ प्राईम मिनिस्टर ई ड्राईव्ह स्कीम ओव्हर 2 इयर्स. तर 2 इयर्स करता जो की इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे, एक लॉन्च केलेला करण्यात आलेली आहे स्कीम प्राईम मिनिस्टर ई ड्राईव्ह स्कीम. तर त्याकरता फायनान्शियल आउटले किती आहे? तर तो आहे ₹10,900 करोडचा. नेक्स्ट, हू सेक्युअर्ड, कोणी सेक्युअर केलेला आहे डबल गोल्ड इन 10 मीटर एअर रायफल इव्हेंट मध्ये ऍट ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप, जे की आहे पेरू मध्ये स्टार्ट. सो पार्थ राकेश माने यांनी सेक्युअर केलेला आहे डबल गोल्ड, एक इंडिव्हिज्युअल आणि दुसरं टीम अप करून. नेक्स्ट, हू वोन द गोल्ड मेडल इन वुमेन्स 25 मीटर पिस्टल इव्हेंट फॉर इंडिया करता इन ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये? ती आहे दिवांशी. दिवांशी यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे वुमेन्स 25 मीटर पिस्टल इव्हेंट मध्ये. विच इंडियन शूटर, कोणत्या इंडियन शूटरनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे वुमेन्स 50 मीटर रायफल 3 पोझिशन इव्हेंट मध्ये ऍट ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये? तर तिचं नाव आहे खुशी. नेक्स्ट, हाऊ मेनी MOUs, तर किती MOUs हे एक्सचेंज केलेले आहे, एक्सचेंज करण्यात आलेले आहे इंडिया आणि जमैका मध्ये ड्युरिंग जे डेलिगेशनची टॉक होती, डेलिगेशन लेवलची टॉक होती न्यू दिल्लीमध्ये तेव्हा. तर टोटल असे 4 MOU एक्सचेंज करण्यात आलेले आहे इंडिया आणि जमैका मध्ये. व्हॉट इज द टोटल फायनान्शियल आउटले, तर टोटल फायनान्शियल आउटले काय आहे ट्रायबल डेव्हलपमेंट स्कीमचा, जी की लॉन्च केलेली आहे प्राईम मिनिस्टर मोदी यांनी ऑन गांधी जयंतीच्या दिवशी. तर जर टोटल फायनान्शियल आउटले आहे ₹83,000 करोड. When is solar wind hybrid project between Adani Group and Google expected आहे स्टार्ट करण्याकरता कमर्शियल ऑपरेशन? तर थर्ड क्वार्टर ऑफ 2025 मध्ये एक्सपेक्टेड आहे की ते कमर्शियल ऑपरेशन स्टार्ट करतील. नेक्स्ट, which organization in India has become an affiliate member of International Medical Device Regulatory Forum? तर इंटरनॅशनल मेडिकल डिव्हाइस रेग्युलेटरी फोरमचे कोणतं ऑर्गनायझेशन आहे इंडिया मधलं, जे की एक ॲफिलिएट मेंबर झालेलं आहे? तर त्याचं नाव आहे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, CDSCO. ही एक ॲफिलिएट मेंबर झालेला आहे, याला मेंबरशिप मिळालेली आहे इंटरनॅशनल मेडिकल डिव्हाइस रेग्युलेटरी फोरम मध्ये. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.